गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण शिकतोय ते म्हणजे एनाटॉमिकल प्लेन्स. नंतर आपण याच्यामध्ये एनाटॉमिकल पोझिशन पण घेणार आहोत आणि एनाटॉमिकल टर्म्स आहेत त्या पण घेणार आहोत. तर आपण पहिल्यांदा एनाटॉमिकल प्लेन्सने स्टार्ट करूयात. तर पहिला एनाटॉमिकल प्लेन, आता हे लक्षात घ्या की हे जे चार प्लेन्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्याशिवाय तुम्ही बीएससी नर्सिंग म्हणजे 4th इयर पर्यंत हे तुम्हाला यूज पडणार आहे. IMP आहेच, पूर्ण नर्सिंग मध्ये इम्पॉर्टंट आहे. तर पहिलं त्याच्यातलं येतं मीडियन. आता सिंपल अशा भाषेत समजावतो तुम्हाला मीडियन म्हणजे काय. आता पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण. ही बॉटल आहे माझ्याकडं. तर ही बॉटल अशी समोर धरली तुमच्या आणि नंतर हिला समोरून असं कट केलं तर हिचे दोन भाग होणार, एक राईट साइडला आणि एक लेफ्ट साइडला. तर तो जो कट मारलेला आहे तो म्हणजे तुमच्या बॉडीचा मीडियन असणार आहे, मीडियन प्लेन असणार आहे. आता प्लेन म्हणजे काय, तर असा एक सरफेस बॉडीच्या मधून जो तुमची बॉडी बरोबर सेम दोन पार्ट मध्ये डिवाइड करेल. आता दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा माझी बॉडी आहे, मी जर माझ्या बॉडीला असं सरळ कापलं, नाकाचे दोन भाग केले, दोन डोळे साईडला केले, नंतर हे नंतर दोन शोल्डर साईडला केले, तर आता माझ्या बॉडीचे दोन पार्ट झाले. ते कोणते, एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला. तर ही जी लाईन गेलेली आहे ती लाईन म्हणजे मीडियन लाईन असं बोलतात त्याला. आता अजून समजावायचं झालं तर एखादा ऑर्गन आहे, समजा तुमचा हार्ट आहे, ते बरोबर स्टर्नमच्या शेजारी आहे, बरोबर. हे स्टर्नम इथं, तुमचा हार्ट लेफ्ट साइडला इथं येतं, बरोबर. तर स्टर्नमच्या म्हणजे हार्ट हे मीडियल टू द स्टर्नम असं होतं, समजतंय ना. 2-3 एक्झाम्पल घेतले. बॉटलचे एक्झाम्पल कट करा आणि त्याला राईट आणि लेफ्ट मध्ये सेपरेट करा. नंतर बॉडी घ्या, राईट आणि लेफ्ट मध्ये सेपरेट करा. तो जो सरफेस येतो तो म्हणजे मीडियन. ओके, मीडियन झाला आपला. आता सजायटल, हा पण इम्पॉर्टंट आहे, कारण सजायटल प्लेन मध्ये काय होतं, ते बॉडीच्या बाहेर पण जात नाही आणि बरोबर मीडियनला पण येत नाही. ते म्हणजे लॅटरल आणि मीडियन पोझिशनच्या मधून कट घेतला तो म्हणजे झाला सजायटल. आता समजा ही बॉटल घेतली मी, मग अशी आपण बरोबर मधून कट केलं, तो झाला मीडियन. आता मधूनच्या कोणत्या तरी एका साइडला थोडस पण बाहेर नाही, समजते ना, एका साइडला पण बाहेर नाही, ते म्हणजे सजायटल. समजलं. आता दोन झालं, मीडियन झालं, सजायटल झालं. आता कोरोनल. आता कोरोनलचा विषय असा की कोरोनल आणि मीडियन या दोन मध्ये जमलिंग होते खूप. आता मीडियन म्हणजे काय, तर मधून, आणि कोरोनल म्हणजे काय, फ्रंट आणि बॅक सेपरेट होणं. आता समजा एखादी बॉडी घेतली, तिला मी मीडियन मधून कट केलं, तर माझे दोन सिमेट्रिकल पार्ट बनतात. आता एक्सटर्नली बघितलं तर हा डोळा इकडे एक आहे, हा डोळा इकडे एक आहे, नंतर नाकाची एक सेप्टम इकडे, एक सेप्टम इकडे झालं. तर आता जेव्हा कोरोनलचा विषय येतो तेव्हा असं काय होत नाही, ते फ्रंट आणि बॅक मध्ये होतं आणि मीडियन आहे ते राईट आणि लेफ्ट मध्ये डिवाइड होतं. आता कोरोनल मध्ये काय होतं, समजा मी असा उभा आहे, मला जर इथून असा कट घेतला तर माझं फ्रंट आणि बॅक हे असं सेपरेट झालं, बरोबर, समजते ना. फ्रंट आणि बॅक सेपरेट झालं तर ते झालं कोरोनल प्लेन. आता एक दुसरा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादी डिस्क आहे, तिला मी अशी पकडली आणि तिला इथून असं कट केलं, तर हा तिचा फ्रंट झाला, हा बॅक झाला, हे झालं कोरोनलचं, समजलं. आणि तीच डिस्क जर मी मीडियनला घेतली तर ती अशी दिसेल
आणि तिचा मीडियन असा दिसेल. ओके, ही तिची लेफ्ट साइड आणि ही राईट साइड. ओके, आता नंतर हॉरिझॉन्टल और ट्रान्सवर्स. हे एकदम सोपं आहे. हॉरिझॉन्टल काय असतंय, एखादा समजा आता पेनचं एक्झाम्पल घेऊयात. या पेनला मी मधून कट केलं, याचे दोन भाग झाले, एक वर आणि एक खाली. तो जो मधून गेलेला प्लेन आहे तो प्लेन म्हणजे हॉरिझॉन्टल. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर हॉरिझॉन्टल मध्ये हॉरिझन येतं. हॉरिझन म्हणजे काय, हॉरिझन म्हणजे एखादा नेचरचा असं आहे, तर ते हॉरिझन वरती किती सुंदर असा सूर्य आहे असं म्हणतो ना. हॉरिझन कसं असतंय, आडवा असते, ते म्हणजे हॉरिझॉन्टल और ट्रान्सवर्स. आता हे तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे ते सांगतो, कारण जेव्हा आपण एखादी असेसमेंट करतो, नंतर सेकंड थर्ड इयर पासून तुम्हाला असेसमेंट चालू होते, तर त्याच्यानुसार आपल्याला रिलेशन लिहायचे असतात. एखाद्या ऑर्गनचे रिलेशन दुसऱ्या ऑर्गन सोबत जे असतात, तो कोणत्या साईडला आहे याचे रिलेशन लिहायचे असतात. त्याच्यासाठी आपण यांचा यूज करू शकतो. आणि किंवा एखाद्या ऑर्गनची असेसमेंट करताना आपण यांचा यूज करू शकतो. तर आता आपण नंतर घेतोय एनाटॉमिकल पोझिशन. चला आता एनाटॉमिकल पोझिशन पाहूयात. तर पहिले एनाटॉमिक पोझिशन आहे ती सुपाईन आहे. आता ह्या पोझिशन आहेत त्या इम्पॉर्टंट तर आहेतच, पण तुम्ही जेव्हा क्लिनिकल एरियामध्ये जाल, हॉस्पिटलला जाल, तेव्हा तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली करून बघाल ना, तेव्हा खऱ्या आहे तुम्हाला पोझिशन समजतील. तरी मी तुम्हाला असं शिकवतो की तुमच्या आत्ता जरी थिअरी चालू असेल तरी पण तुम्हाला समजतील असं मी समजवतो. तर पहिली येते सुपाईन. आता सुपाईन पोझिशन म्हणजे काय, आता मला एक्झाम्पल तर द्यायलाच लागेल. मी साईडला फोटो पण टाकतोय. तर हे जे आहे ते पेशंटचं डोकं आहे. समजा हे डोकं वरती आहे आणि पेशंट हा बेडवरती झोपलाय, असं बेडवरती झोपलाय. ही झाली सुपाईन पोझिशन. डोकं वरती आहे, पाठ बेड वरती आहे, ही झाली सुपाईन पोझिशन. ओके, फोटो टाकतोय त्याच्यावरून समजेलच. देन दुसरी आहे ती प्रोन. सुपाईन झाली. आता प्रोन बघूयात. सुपाईनच्या उलटीच प्रोन. तर हा पेशंटचं जे डोकं आहे ते बेडच्या सरफेस वरती असणार आहे, पोट खाली असणार आहे आणि तळवे पण पेशंटचे खाली असणार आहे, म्हणजे प्रोन पोझिशन झाली. ओके, देन लॅटरल, राईट लॅटरल और लेफ्ट लॅटरल. आता ही अशी आहे, समजा हा माणूस आहे, या माणसाला मी असं झोपवलं, या माणसाला एका साईडला झोपवलं तर ती झालं लॅटरल. आता मी या माणसाला लेफ्ट साईडला झोपवलं, मग ही झाली लेफ्ट लॅटरल. आणि या माणसाला जर मी राईट साईडला झोपवलं, एका अंगावरती म्हणतो, ते राईट लॅटरल. ओके, आता सिम्स पोझिशन अशी इंटरेस्टिंग आहे, त्यात मी समजावू शकतो तुम्हाला. आता एखादा सीन चालू आहे, एखाद्या माणसाला टेन्शन आलं आणि त्यांना एखाद्या मजल्यावर लोडी टाकून दिली, तर पिक्चर मध्ये कसं दाखवतात, असा पडलेला असतो ना, हात वरती करून एक पाय साईडला झालेला असते. ती एक्झॅक्ट पोझिशन म्हणजे सिम्स पोझिशन असते. ओके, फोटो टाकतोय ते समजून घ्या तुम्ही. नंतर ट्रेंडलिनबर्ग. आता एखाद्या पेशंटचं ओटी मध्ये ऑपरेशन चालू आहे. आता हा सरफेस आहे समजा, तर ह्या सरफेसच्या पेशंटचं जे डोकं आहे, आपण हे डोकं कन्सिडर करतोय पेशंटचा. हे डोकं जर खाली केलं आणि पाय त्याच्या वरती केले, त्या ओटी मधल्या बेडवरती असं असतंय, तर ही झाली ट्रेंडलिनबर्ग, म्हणजे डोकं खाली आणि पाय थोडे वरती, हा अँगल मध्ये असणार आहे 45 डिग्रीचा. नंतर रिव्हर्स ट्रेंडलिनबर्ग. ओके, आता ट्रेंडलिनबर्ग काय, डोकं खाली आणि पायवर. तर रिव्हर्स ट्रेंडलिनबर्ग कशी असणार आहे, ती अशी असणार आहे.
जर न्यूरोलॉजिकल एखादी कंडिशन असेल, ब्रेन मध्ये ऑपरेशन चालू असेल, तर ते बरोबर डॉक्टरांना इझी जाण्यासाठी ही रिव्हर्स टेंडलिनबर्ग असते, ज्यामध्ये डोकं वरती आणि पाय खाली एकदम प्लेन मध्ये असतं, फोटो टाकून देतो. देन फाउलर्स म्हणजे जसं जनरल वॉर्ड मध्ये पेशंट इझिली झोपलेले असतात, म्हणजे बेड थोडासा 30 डिग्री अँगल मध्ये वरती करून बसलेले असतात, ती म्हणजे झाली सेमी फाउलर. आणि फाउलर म्हणजे बेडचा अँगल जो आहे, जो बेडचा अँगल आहे, मी टाकतो फाउलर्स आणि सेमी फाउलर्स. तर फाउलर्स मध्ये बेडचा अँगल 60 ते 90 डिग्री मध्ये ठेवला जातो. जे कार्डियकचे पेशंट असतात किंवा रेस्पिरेटरी अरेस्टचे पेशंट असतात, त्यांना ही पोझिशन दिली जाते. आता ह्या पूर्ण पोझिशन मध्ये एक असं आर्टिकल आहे, ते इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे पिलो. आता ह्या पोझिशन मध्ये पिलो कुठं कुठं ठेवायची हे इम्पॉर्टंट आहे. तर सुपाईन जेव्हा पोझिशन असते, सुपाईन पोझिशन, तेव्हा पेशंटच्या डोक्याखाली एक पिलो ठेवली जाते आणि दुसरी म्हणजे बरोबर नीच्या खाली पिलो ठेवली जाते. देन प्रोनला काय आहे, तर बरोबर तोंडाच्या खाली आणि थोडस छाती येईल इथपर्यंत पिलो ठेवली जाते, मानेच्या आणि छातीवरती, आणि खाली इकडं गुडघ्याच्या आणि अँकलच्या मध्ये ठेवली जाते. नंतर लॅटरलला, आता लॅटरल एका साईडला झालं ना, मग लॅटरल मध्ये डोक्याच्या खाली एक दिली जाते उशी, आणि दुसरी म्हणजे दोन पाय एकामेकावरती असे टेकू नये म्हणून दोन पायांच्या मध्ये एक पिलो दिली जाते, ती म्हणजे लॅटरल. देन सिम्स पोझिशन, तुम्हाला सांगितलं एखादा सीन चालू आहे, त्यामध्ये तो मेला आहे खाली, तर तो अशा प्रकारे पडतो. त्याचा जो पाय बॉडीच्या साईडला आहे, त्या साईडच्या पायाखाली पिलो ठेवली जाते. आणि या दोन आहेत त्या ओटी मध्ये यूज करतात फक्त. आणि देन फाउलर्स आणि सेमी फाउलर्स मध्ये फक्त डोक्याखाली उशी ठेवली जाते. ओके. यानंतर आपण एनाटॉमिकल टर्म्स असतील, जे काय एक्सटेन्शन, फ्लेक्शन असेल, सुपेरियर इन्फेरियर असेल, ते पाहूयात. तर आता आपण पाहतोय एनाटॉमिकल टर्म्स. ह्या टर्म्स इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्हाला सोपं होण्यासाठी मी एक आयडिया काढली आहे, ती म्हणजे हे दोन आहेत, ते एक्झॅक्ट अपोजिट आहेत, एकमेकाच्या अपोजिट टर्म आहेत. तर त्या कशा आहेत ते बघून घेऊ. आता पहिली काय येते, एंटेरियर. सिंपल भाषेत समजून घेऊया आपण. बॉटल आहे, या बॉटलच्या पुढे मी पेन ठेवला. ओके. तर हा पेन आहे, तो बॉटलला एंटेरियर झाला. म्हणजे आपण एखादा ऑर्गनचा क्वेश्चन आला तर आपण कसं लिहिणार, पेन इज एंटेरियर टू द बॉटल, हे झालं एक्झाम्पल. ओके. दुसरा त्याच्या ऑपोजिट, आता पोस्टेरियर. पोस्टेरियर कसं असणार, पेन माग आहे, बरोबर समजते ना, पेन मागच्या साईडला आहे. तर आता हा पेन पोस्टेरियर आहे बॉटलला, म्हणजे मागच्या साईडला. आता एंटेरियर आणि पोस्टेरियर घ्यायचं झालं तर समजा मी एक ऑब्जेक्ट आहे, किंवा समजा मी एक ऑर्गन आहे, पुढे कॅमेरा आहे, माग व्हाईट बोर्ड आहे. हा कॅमेरा आहे तो मला एंटेरियरला आहे, आणि व्हाईट बोर्ड आहे तो मला पोस्टेरियरला आहे. ओके. नंतर सुपेरियर आणि इन्फेरियर. आता ह्याचं पण सिंपल आहे, हे दोन्ही एक्झॅक्ट अपोजिट आहेत एकमेकाच्या. सुपेरियर म्हणजे वरच्या साईडला, पेन आहे बॉटलच्या वरती ठेवला, हा झाला सुपेरियर पार्ट, म्हणजे पेन इज सुपेरियर टू द बॉटल. आणि
इन्फेरियर म्हणजे खालच्या साईडला. पेन इज इन्फेरियर टू द बॉटल. ओके. आता ह्याच अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा आपला डायफ्राम आहे. डायग्राम मध्ये बघितलं असेल, डायफ्राम इथून लंग्सला सपोर्ट करतो आणि जी तुमची रेस्पिरेटरी आणि दुसरी कॅव्हिटी आहे त्यांना सेपरेट करतो. तर आता डायफ्राम हा एक सरफेस आहे. तो सरफेस लंग्सला इन्फेरियर आहे आणि तुमची जी लिव्हर वगैरे आहे त्याला सुपेरियर आहे. ओके. इन्फेरियर आणि सुपेरियर पण समजलं. देन प्रॉक्सिमल आणि डिस्टल. आता मेन बॉडी आहे, माझी मेन बॉडी आहे, त्याच्यापासून जवळ आणि त्याच्यापासून जवळ. आता मेन बॉडी पासून जवळ आणि मेन बॉडी पासून जवळच्या नंतर आता जर घेतलं, ही माझी मेन बॉडी आहे, शोल्डर पासून हँड इकडं सेपरेट होतो, बरोबर. आता प्रॉक्सिमल म्हणजे काय, हा माझा एल्बो आहे. एल्बो हा झाला बॉडीला प्रॉक्सिमल आणि व्रिस्ट झालं ते बॉडीला डिस्टल. ओके. प्रॉक्सिमल आणि डिस्टल समजलं. एल्बो माझं प्रॉक्सिमल झाला, व्रिस्ट माझं डिस्टल झालं. सुपरफेशियल आणि डीप हे एकदम सोपं आहे. सुपरफेशियल म्हणजे वरती वरती आणि डीप म्हणजे एकदम खाली. एखाद्याला डीप थॉट येतात, एकदम जास्त विचार करतो, तसंच डीप एकदम आतमध्ये. आता तुमचे जे एक्स्ट्रीमिटीजचे म्हणजे पायाचे बोन्स घेतले, थाईचे बोन घेतले, तर हॅमर हा बोन पूर्ण मसलनी कव्हर आहे. तो एकदम डीप आहे, असा डीप इन टू द मसल. आणि सुपरफेशियल म्हणजे काय, आता स्किन घेतली तर ही स्किनचा वरचा जो पार्ट आहे तो सुपरफिशियल आहे, जो आपण बघू शकतो, डोळ्याने पण बघू शकतो आणि तो एकदम वरती आहे. पण बोन जे आहेत ते एकदम आतमध्ये, ते मसलच्या पण आतमध्ये आहेत. समजलं. सुपरफेशियल आणि डीप झालं. आता मीडियन आणि लॅटरल हे मगाशी पण शिकलो आपण, पण याच्यात पण जमलिंग काय होते माहितीये, अजून पण समजत नाही बऱ्याच जणांना. मीडियन म्हणजे मधल्या साईडला, लॅटरल म्हणजे साईडला. ओके. आता ह्यांचे एक्झाम्पल घ्यायचे झाले तर जे लंग्स आहेत ते स्टर्नमला, लॅटरल आहेत. स्टर्नम साठी लंग्स लॅटरल झाले. हा मीडियनला येतो लंग्स, स्टर्नम मीडियनला येतो, लंग्स लॅटरलला येतात. म्हणून लंग्स इज लॅटरल टू द स्टर्नम आणि स्टर्नम इज मीडियन टू द लंग्स. ओके. समजलं. आता हे जे आहे ते आपण एक्झॅक्ट डायग्राम मध्ये बघूयात. सिंपल डायग्राम काढतो. हा तुमचा स्टर्नम आहे. ओके. आणि इथं तुमचे असे लंग्स सिच्युएटेड आहेत. इथं हार्ट आहे. ओके. आता ही झाली लॅटरल साइड आणि ही झाली मीडियन साइड बॉडीच्या एकदम सेंटरला. ही काय झालं, मीडियनला काय आहे, स्टर्नम आहे. लॅटरलला काय आहे, लंग्स आहेत. असंच प्रत्येक ऑर्गनचं सेपरेट येणार. हे एक एक्झाम्पल होतं की बाबा मीडियनला स्टर्नम आहे आणि लॅटरलला हे लंग्स आहेत. लंग्स इज लॅटरल टू द sternum and sternum is a median to the lungs. ओके. याच्यानंतर आपण ज्या मुवमेंट्स आहेत बॉडी मधल्या मुवमेंट्स ते बघणार आहोत. चला, लास्टचा पार्ट राहिला इम्पॉर्टंट होता तो म्हणजे अनाटॉमिकल मुवमेंट्स. आता
हे खरं तर फिजिओथेरपीचे जे डॉक्टर्स असतात ते यूज करतात. फ्लेक्शन करा, एक्सटेन्शन करा, अडक्शन, अबडक्शन ते पेशंटला शिकवताना करतात. पण आपल्याला पण शिकताना या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामधलं पहिलं आहे फ्लेक्शन. फ्लेक्शन म्हणजे जर एखादा अँगल आहे किंवा हँड घ्या, तर एखादा हात जेव्हा आपण असं अँगल कमी होतो इथला, त्याला म्हणतात फ्लेक्शन. ओके. देन एक्सटेन्शन. एक्सटेन्शन मध्ये काय होतं, हा बॉडीतला अँगल वाढतो, हे झालं एक्सटेन्शन. म्हणजे बॉडी पासून लांब किंवा बॉडी पासून जवळ, हे फ्लेक्शन, हे झालं एक्सटेन्शन. देन अडक्शन. अडक्शन म्हणजे एखादा हात आहे, हात ऑलरेडी बाहेर आहे, लॅटरल साइडला आहे, तो जवळ आणणं म्हणजे अडक्शन झालं. आणि बॉडी पासून लांब नेणं म्हणजे अबडक्शन झालं. ओके. अडक्शन आणि अबडक्शन झालं. आता हे परत आलं मीडियन रोटेशन आणि लॅटरल रोटेशन. आता तरी समजलं पाहिजे की मी बघाच्या पासून एवढं शिकवतो मीडियन आणि लॅटरल काय आहे. तर आता मीडियन रोटेशन, जेव्हा हात आपला बॉडीच्या साईडला येतो, बॉडीच्या सेंटरला येतो रोटेट होत. आता हा माझा हात आहे, हा मी असा रोटेट केला, मीडियनच्या साईडला रोटेट केला, बॉडीच्या सेंटरच्या साईडला रोटेट केला, ते झालं मीडियन रोटेशन. आणि लॅटरल रोटेशन म्हणजे माझा हात ऑलरेडी मीडियन साईडला आहे, तो मी असा फिरवला, अशा प्रकारे लॅटरल म्हणजे बॉडी पासून लांब केला, फिरवत लांब केला, रोटेशन आहे, हे रोटेशन झालं. बरोबर. बॉडी पासून लांब गेला, ही माझी मीडियन आहे, बरोबर आहे, याच्यापासून लांब गेला, तो झालं लॅटरल रोटेशन. आणि सरकमडक्शन हा वेगळा आहे. सरकमडक्शन बॉडीमध्ये असं पूर्ण 180 डिग्री मध्ये जो हलतो असं आहे, ते म्हणजे शोल्डरचा हा पूर्ण हात असं जाऊन पुढे येणं किंवा पुढून असं मागं जाणं, हे झालं सरकमडक्शन. हे एक्सरसाइज मध्ये जास्त करून यूज करतो आपण. तर या व्हिडिओमध्ये आपण एनाटॉमिकल प्लेन्स, एनाटॉमिकल पोझिशन, देन मुवमेंट्स आणि काही टर्म्स होते ते कव्हर केल्यात. तुम्हाला जर म्हणजे खरंच उपयोगाचा ठरला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. आता माझी शिकवण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला समजते की नाही हे पण मला समजायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी ऍक्टिव्ह राहील यावेळेस. ओके. थँक्यू.